भाऊ पाण्यात राहून माशाची वेळ कशाला करायची. आज आम्ही 15-20 बॉडी दिसली काय अध्यक्ष कोण आहे आणि हालशेखर महाराजांनी तर एवढे वेळेस आणि काय सांगत नाही. मला पण एवढे दिवस काम केलेल्या बायकांना का बरं घरी ठेवायचं हा न्याय दिला का बायकांना. नमस्कार, आपण पाहत आहात व्हीबी न्यूज. सध्या आपण आलो आहोत चंद्रभागे तीरी, जिथे लाखो भाविक हे तीर्थ म्हणून प्राशन करतात आणि लाखो करोडो भाविक ह्या चंद्रभागेचं पाणी हे तीर्थ म्हणून पितात. पण त्यांना इतका मोठा धोका निर्माण झालेला आहे की त्यामधून विषबाधा, कर्करोग व्हायची शक्यता इतकी बळावलेली आहे. इकोविजन फाउंडेशन पर्यावरण तज्ज्ञांनी महापालिकेला पाठवलाय. तर यामध्ये त्यांनी सरळ सरळ नमूद केलेलं आहे की ह्या पाण्यापासून लोकांना कर्करोग होऊ शकतो. कर्करोग झालेला आहे. तर त्यांच्या अहवालात असं म्हणण्यात आलं की जिल्ह्यामध्ये कमीत कमी 20 लाख लोकांना कर्करोगाची बाधा या पाण्यामुळे झालेली आहे आणि त्यांनी हे त्यांच्या अहवालानुसार सिद्ध करून दाखवलेलं आहे. तरी हे प्रदूषण रोखण्यासाठी इथली व्यवस्था शासन करते आणि धोरण करते, यामध्ये लक्ष घालणार आहेत का नाहीत हा प्रश्न तमाम महाराष्ट्राला पडलेला आहे. चंद्रभागेच्या तीरावर जे चालक होडी चालक आहेत त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत. दादा, काय वाटतंय, काय परिस्थिती आता नदीची? हे कसं आहे, खालून जे गटरीचं पाणी गावातलं येतं हे शासनानं त्याची नोंद घेतलेली नाही. आता आम्ही कोळी बांधव, होडी चालक मालक संघटना हे नदीतली घाण वगैरे काढतो, इथं लोक बुडा लागलेली वाचवतो. आतापर्यंत इथं घाण होते, लोकांना इथं इतका त्रास होतोय. हे आळ्या झाल्यात बारीक, ही पाण्याची बाधा व्हायला लागली आहे. उजनी धरणातून धरणातलं पाणी येतं, हा, विषबाधा झाली. बरोबर आहे. त्याबद्दल तुमचं मत काय? काय नाही, लोकांना आम्ही सांगतोय ही पाणी पिऊ नका, विषबाधा होते. लोक ऐकतात आमचे, पण वारकऱ्यांना माहित नसतं ही पाण्यात लय विचित्र झालं. हिरवं पाणी झालं, यात आळ्या झाल्या. त्या हे उजनी डॅम मधनं सोडताना पाणी हे कारखान्याचे मळे वगैरे सोडतात व खालून गटर आहे, अजून त्या गटरीचं पाणी मिक्स होत आहे, चेंबर फुटतात. शासन काय ह्याच्यावर दखल घेत नाही. आम्ही कोळी बांधवांनी मोर्चे वगैरे काढून किती शासनाला बजावलं तर ते काय लक्ष देत नाहीत. सध्या आपण काही भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा, कुठून आलाय तुम्ही? इचलकरंजी. बरं, तुम्ही आता चंद्रभागेच्या दर्शनाला आला होता, पांडुरंगाच्या दर्शनाला आला होता, कसं वाटतं? एक नंबर वाटतंय, चांगलं वाटतंय. तर नदीचं जे आता ही नदीचं पात्र आहे तर जरा स्वच्छ झालेलं आहे, घाण झालेलं आहे. असं स्वच्छता पण नाही आहे. प्रत्येक टायमाला इथं येतोय पंढरपूरमध्ये स्वच्छ आणि सुंदर पाणी असतं. आज आले जरा ते पाणी जरा घाण होत आले आणि आंघोळ करायसाठी आमची इच्छा नव्हती, म्हणून आम्ही इथं पुंडलिकच्या दर्शनासाठी इथं आलो आणि इथं स्वच्छ पाणी, इथं आम्हाला स्नान चांगले मिळाले. बाकी एकत्र तिथं पाणी जरा घाण आहे तिथं, बाकी काय. दादा, आपण कुठून आलाय? मी वाशिमवरून आलो. बरं, काय वाटतंय आज तुम्ही चंद्रभागेच्या इथे स्नान करायला आहे, ते तुम्ही पाणी तीर्थ म्हणून पिताय का? नाही, आता तसं भावनेपोटी प्यावटी, पण इथं म्हणजे चांगली गंदगी झाली. म्हणजे त्याच्यात अंग धुणं ते दुसरं त्याच्यात नारळ टाकणं, त्याच्यामुळे पाणी हिरवगार झालं. त्याच्यामुळे पाणी असं पिया वाटत नाही. पाणी स्वच्छ पाहिजे. आपण कुठून आलाय? इंदापूर तालुका. तुम्ही चंद्रभागेमध्ये स्नान केलं करणार. काय वाटतंय सध्या चंद्रभागेचं पाणी तुम्हाला कसं वाटतं? चंद्रभागेचं पाणी तसं जी काही कल्पना आहे ती चांगलीच आहे, परंतु सध्या थोडस पाणी दूषित वाटतं. प्रदूषण आहे भरपूर आहे. पण आता असा आढावा आलाय की सोलापूर जिल्ह्यामध्ये महापालिकेला एका फाउंडेशनने तज्ञांनी सांगितलं की या पाण्यामुळे विषबाधा निर्माण होती, कर्करोग व्हायची शक्यता आहे. याबद्दल तुमचं मत काय? होऊ शकतो. आपण जर आता पाण्याकडे नजर टाकली तर आमची पोहण्याची इच्छा होती, परंतु ती थोडीशी कमी झालेली. बोलणारा पाहिजे ना कोणतं? काका, काय वाटतं आता तुम्ही? काय नाही बघा, आम्ही आलो तुळजापुराहून, पण आता सध्या मी आलो ह्याच्याहून बालाजीहून आलो मी. बर,
काय वाटतं आज तुम्ही चंद्रभागेत स्नान केलं? काय चंद्रभागेत वास घाण उठला सगळ्यांना काय कॅमेऱ्याकडे बघा. किती वास घाण उठला चंद्रभागेत आणि काय होत किती घाण आहे बघा ती वास घाण सुटला सर आंघोळ करू वाटत नाही. बरं चंद्रभागेचं पाणी तुम्ही तीर्थ म्हणून पिता तर यावेळेस तुम्हाला नक्की काय वाटतं? काय वाटतंय सगळं रोगराई व्हायचं काम आहे आणि काय त्याच्यात घाण मुलकाच्या त्या कपड्याला एवढी मोठी आहे. हा नाही मामा कुठून आलात? आम्ही गावडीदार पळून आलो बरं उत्तर तालुका जिल्हा चंद्रभागेमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? काय नाही सगळे घाण आहे पाणी नाही स्वच्छ नाही. पहिलं पूर्वी आम्ही येत होतो निवळ पाणी होतं आता सोडलं नाही पाणी त्यांनी. घाण आहे सगळं रोगराई वाढायचं काम आहे. बरं तुम्ही हे तीर्थ म्हणून पिताय आता प्यावं लागतं काय मला काय करायचं. तुम्हाला माहिती का सध्या एक अहवाल असा आलाय सोलापूर जिल्ह्यातील महापालिकेला एका फाउंडेशन कडून की या पाण्यामुळे कर्करोग होतोय, कॅन्सर होतोय. बरोबर आहे होतंय. तर काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं तर ही योजना आहे तर हे जे कलेक्टर साहेबांनी जरा थोडं लक्ष द्यावं. मावशी कुठून आलात आपण? धाराशिवरून. बरं पंढरपूरला किती वेळा आलात आतापर्यंत? भरपूर वेळ आलं तसं. कसं वाटतं आता चंद्रभागेमध्ये तुम्ही स्नान करताय, पाण्याची अवस्था कशी? पाणी थोडस कमीच आहे आणि दूषित वाटत आहे. एक मिनिट महेश जरा 2 मिनिटं. मावशी कुठून आलात? धाराशिवरून आलो आम्ही. बरं आता तुम्ही पंढरपूरला जे चंद्रभागे तिथे आलात ते नेमकं कशासाठी आलेले? आता धोंड्याचा महिना आहे ना आणि अधिक मासामध्ये नद्यांचं स्नान हे खूप महत्वाचं ठरलं जाते. त्याच्यासाठी आम्ही स्नान करण्यासाठी आलो. पण इथं काय बघितलं तर सगळं दूषितच आहे म्हणजे आजाराची लक्षणं जास्त आहेत. मग ह्याचा कुठेतरी प्रशासनानं विचार केला पाहिजे आणि स्वच्छता ही राखली पाहिजे. बरं तुम्ही इथं आलायत पण पाण्याची अवस्था कशी वाटली तुम्हाला? दूषित आहे फार पाणी म्हणजे स्वच्छ नाहीये जेवढं पाहिजे तेवढं. इतकी लोक येत आहेत तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं शासनाने म्हणजे व्यवस्थित पाणी सोडावं नदीचं आणि घाण वगैरे आहे दूषित ती व्यवस्थित करावं एवढीच अपेक्षा. तर आपल्याला काय वाटतंय हे पाणी समोर अलीकडे हे पाणी हे पिल्यानंतर कर्करोग होऊ शकतो असा एक अहवाल आलेला आहे, त्याबद्दल आपलं मत काय? नाही बरोबर आहे सर. दूषित आहे पाणी आणि त्याच्यामुळे लोकांनी पण म्हणजे हे तीर्थ म्हणून घेऊ नये पाणी आणि त्याच्यामुळे कर्करोगाची खरंच शक्यता आहे आणि असा अहवाल पण आलेला आहे. तरी म्हणजे प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. एवढे लोक येतात म्हणल्यानंतर इथं काळजी थोडी घेतली पाहिजे. पाणी खूप दूषित आहे. तुमच्या इथं सध्या तुमच्या जीवाची खेळ होतोय असं होतंय? हा बरोबर आहे सर. इथं आमच्या जीवाशी खेळ होतोय हे. त्याच्यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे. इथे तुम्ही नदीला आलात कसं वाटतंय? नाही खूपच घाण वाटतं. त्यामुळे मी तर काय आंघोळ वगैरे काही केलेलं नाही, फक्त पाय धुतले आणि आता दर्शनाला जाणार आहे. पाणी तीर्थ म्हणून पिलात आपण? नाही का नाही, नक्की का पिलं? पिणे योग्य नाहीच ना. आपण घरी किती आपली स्वतःची काळजी घेतो आणि बाहेर आल्यानंतर तर जास्तच काळजी घ्यायला पाहिजे ना घर सोडल्यानंतर. तर अशा ठिकाणी आल्यावर तर आपण शक्यच नाही ना असं हे करणं. आणि इथं आल्यानंतर असं वाटतं की शासनाचं अजिबात लक्ष नाही आणि इतर लोकांचं पण सपोर्ट म्हणजे पाहिजे ना की स्वच्छता ठेवणं हे ते असं. आता हे जनावर फिरतेत मोकळे तर ते नको आहे असं. प्रशासनानं सगळीकडे लक्षता घ्यायला पाहिजे आणि पब्लिक काही नेहमीच येत नाही ना. आता समजा ही अधिक धोंड्याच्या महिन्यामध्ये आले मग इतर वेळेस काही एवढी पब्लिक नसतेत ना. मग किमान ज्या ज्या वेळेस म्हणजे गरज आहे त्या त्या प्रशासनानं काम कार्यरत व्हायलाच पाहिजे ना. आता हा तुमच्या नाही हा आता हे पाणी पिल्यानंतर कर्करोग व्हायची शक्यता आहे, याबद्दल आपलं मत काय? 100% बरोबर आहे. खरंच आहे ना. होणारच ना. तुम्हाला ही भीती बसलेली? हो बसणारच. अत्यंत वाईट अवस्था आहे. आज लोकांच्या भावना भाविकांच्या पण भावना अशा आहेत की हे पाणी आम्ही तीर्थ म्हणून पितोय पण इथं पाण्यामध्ये एवढं प्रदूषण झालंय की त्या प्रदूषणामुळं कर्करोग व्हायची शक्यता आहे, माणूस दगावण्याची शक्यता आहे. तर वेळीच प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून चंद्रभागेच्या तीरी आज लोक दर्शनासाठी येत आहेत, तीर्थ पिण्यासाठी येत आहेत. त्यांना जास्तीत जास्त कोणताही त्रास न होता हे पाणी व्यवस्थित पिता येईल याची दक्षता घेऊन उजनी धरणामध्ये ज्या पाण्याचं प्रदूषण
कित्येक पटीनं टक्क्याने वाढलेलं आहे. ते प्रदूषण राज्यकर्त्यांनी व्यवस्थाकर्त्यांनी कसं व्यवस्थित केलं पाहिजे हे लक्ष देण्याची आज गरज आहे. आपण पाहत आहात VB न्यूज पंढरपूर.